पण किमान रविवारी कंपल्सरी आपण ह्या ठिकाणी आलंच पाहिजे. कंपल्सरी आपण सामूहिक वंदना ह्या ठिकाणी घेतलीच पाहिजे. आणि जे काही अमावस्या पौर्णिमा अष्टमी दोन जे असतात त्याच्यामध्ये ज्यांना उपोषित व्रत धारण करायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल सेशन सुरू करणार आहोत. त्यांच्यासाठी अष्टशील परिधान करण्यासाठी आपण एखाद्या भंतेजीद्वारा किंवा एखाद्या उपासकाद्वारा आपण त्यांना देऊन त्या पद्धतीनं परिशीलन करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे प्रयत्न करणार आहोत, परिशीलन करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपले ज्यांना कोणाची उपोषित व्रत धारण करण्याच्यासाठी 3 महिने ते आपण त्या ठिकाणी करावं. दुसरी गोष्ट हे जे आहे आपला 3 महिन्याचा कालावधी, याच्यामध्ये जे काही बीपीचे पेशंट आहेत किंवा हायपरटेन्शन पेशंट आहेत, ओव्हरवेटचे पेशंट आहेत, यांच्यासाठी विशेष सांगतो, विशेष टिप्स सांगतो. कारण कुठल्याही गोष्टीला बघा निमित्त असते. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही, हे सांख्य दर्शन सांगते, न्यायाचा प्रणेता. तर थोडंसं डाएटवर लक्ष द्या. जे विकाल भोजन आपण जे प्रत्येक आव्हानामध्ये सांगतो की भाई जेवण करून या, त्याचा उद्देशच हा असतो की इथून जर गेल्याच्या नंतर जर 9 वाजता केलं तर आपण इथं ज्ञान सांगायला परत पाणी टाकायला काही अर्थ राहत नाही. आपण 6च्या अगोदर हे जेवलंच पाहिजे, डाएट आपलं झालंच पाहिजे, जेणेकरून 10 वाजेपर्यंत आपलं डायजेशन झालंच पाहिजे, हे तथागत गौतम बुद्ध आपल्याला सांगतात. म्हणून जी 6वी प्रतिज्ञा आहे तिचं तंतोतंत पालन करायचं. दुसरी गोष्ट, ज्यांना वर्षकालात उपास वगैरे धरायचे त्यांनी एक संकल्प करायचा की लिक्विड डाएटशिवाय संध्याकाळी इव्हन तर मी म्हणतो ज्यांना 7-8 किलो जर वजन कमी करायचं असेल तर त्यांनी बिलकुल काहीच घेऊ नका, काही फरक पडत नाही. थोडा चहा दूध थोडं जर घेतलं चालेल, जास्तीत जास्त टोमॅटो किंवा काकडी याचा उपयोग करा आणि नंतर रिझल्ट बघा. कारण मी जवळपास मागच्या 5-7 वर्षापासून करतो नित्यनेमाने, पण मला रिझल्ट कुठल्याच म्हणजे याच्यामध्ये आढळले नाही. परंतु जसं माझा आता 11वा दिवस आहे, मी एकदम स्ट्रिक्टली फॉलो करतोय आणि मला जवळपास 2 ते 2.5 किलोचा माझ्यामध्ये फरक मला जाणवला आहे. त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करतो. कारण आपण एरवी त्या नावावर करतो आणि बकबक खात राहतो, त्या उपासाला काय अर्थ नाही. शरीराच्या शुद्धीसाठी हे उपवास होत असते किंवा आपण हालाकी उपासकासाठी नसतेच बरं का, हे आहे भंतेजीसाठी. कारण त्यांना वर्षावर्षात प्रचार प्रसारासाठी जात नाही, त्यांच्यासाठी एका जागी ठेवून हे करायचं असते. पण एक फिजिकली फिट राहण्यासाठी आपण त्या गोष्टी जर फॉलो जर केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट होईल. त्याच्यामुळं ह्या गोष्टी थोडंसं फॉलो करा. दर रविवारी शुभ्रवस्त्र परिधान करून यायची. ज्यांना उपवासाचं व्रत पालन करायचं त्यांनी सूचना द्यायची, खिलारी सरांकडे सूचना द्यायची लगेच ते, किंवा मग एखादं भंतेजीच्या हस्ते आपण ऑनलाईन सुद्धा आपण अष्टशील धारण करतो, कशा पद्धतीचं घ्यायचं त्यांचं स्पेशल 5-10 मिनिटाचं सांगण्यात येईल. आपण 1-2 प्रयोग ह्या ठिकाणी केलेत, तर त्या अनुषंगाने आपण हे करूयात. आपला 8:15चा वेळ झाला. आपण आपल्या सेशनला एक 15 ते 20 मिनिटाच्या सेशनला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सर्वांनी ज्या पद्धतीनं रोज शांतता ग्रहण करतात त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी शांतता ग्रहण करतोय. सर्वांना जय भीम. आजचा आपला